Okay, you all have marked your presenting. So now we will start. Okay, first we will recall what we have done till now. आतापर्यंत आपण जे काही शिकलोय एकदा आपण एक त्याचा क्विक रिव्ह्यू घेऊया. ओके, is my screen visible to all of you? Please let me know in the chat box. Okay, okay, so see, till now we have studied about Europe and India. In that we have studied period of Renaissance. ओके, पिरियड ऑफ रेनिसन्स म्हणजे तेव्हा काय काय झालं, युरोपमध्ये रेनिसन्सच्या काळाची सुरुवात कधी झाली. ओके, 13 to 16 सेंचुरी या पिरियडला एज ऑफ रेनिसन्स असं म्हटलं जातं, कारण त्यामध्येच काय झालं, जी काही धर्म सुधारणा चळवळ होती, रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट होती, ती त्यावेळेस घडू लागली म्हणून. ओके, ड्युरिंग दिस पिरियड इन द फील्ड ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड फिलॉसॉफी. ओके, बघा, आर्ट, आर्किटेक्चर आणि फिलॉसॉफी यामध्ये ग्रीक आणि रोमन या लोकांच्या ट्रेडिशनचा खूप प्रभाव पडला. नंतर आपण लिओनार्डो दा विन्सीच्या त्यांनी जे काही आर्ट बनवले त्याबद्दल पाहिलं. देन वी सॉ द रिफॉर्म मुवमेंट स्प्रेड थ्रू आउट ऑल सेक्टर्स ऑफ ह्युमन लाईफ. मग ही रिफॉर्म मुवमेंट होती ती सगळ्या ह्युमन लाईफ मध्ये सगळ्या सेक्टर मध्ये पसरत होती. दॅट मे बी नॉलेज, सायन्स as well as different sections of art. Okay, then then we saw religious reform movement. Religious reform movement मध्ये काय केलं गेलं. ओके, द ख्रिश्चन प्रिस्ट काय करत होते. ख्रिश्चन प्रिस्ट दे वर टेकिंग द ऍडव्हान्टेजेस ऑफ द इग्नोरन्स ऑफ द पीपल आणि दे वर लुटिंग देम. ओके, दॅट्स वाय द पीपल raise voice against that Christian priest, and that movement is called as religious reform movement. Then we saw geographical discoveries. In that geographical discoveries करण्याची गरज का लागली. 1453 मध्ये ऑटोमन तुर्क्स यांनी काय केलं, इस्तांबुल इस्तांबुल हे एम्पायर जिंकून घेतलं आणि त्याने एशिया आणि युरोपला जोडणारा जो व्यापारी मार्ग होता तो बंद करून टाकला. म्हणून जिओग्राफिकल डिस्कवरीजची गरज लागली, ज्यामध्ये इन 1487 मध्ये बार्टोलोम्यू डियास या पोर्तुगीज सेलरने जेव्हा तो भारताचा शोधात आला तेव्हा त्याने आफ्रिकन कॉन्टिनेंट शोधून काढलं, ज्याला आपण केप ऑफ गुड होप म्हणतो. 1492 मध्ये क्रिस्टोफर कोलंबसने काय केलं, जेव्हा तो भारताच्या शोधात आला तेव्हा त्याला अमेरिका या खंडाचा शोध लागला. आणि 1498 मध्ये पोर्तुगीज सेलर वास्को द गामा याने फायनली भारताचा शोध लावला. तो भारताच्या कॅलिकट या बंदरावर येऊन उतरला. ओके, देन वी सॉ अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये आपण काय पाहिलं, इंग्लंडचे जे काही साम्राज्यकर्ते होते त्यांनी आपल्या काही कॉलनीज या अमेरिकेमध्ये येऊन वसवल्या आणि तिथे ते लोकांवर आपल्या काही अटी किंवा आपल्या गोष्टी लादू लागले. हे अमेरिकेच्या लोकांना सहन झालं नाही आणि त्यांनी त्यांच्या इंडिपेंडन्स साठी काही वॉर केला. ओके, वॉर. देन इंटेलेक्च्युअल रिव्होल्युशन इन युरोप आपण पाहिलं. ओके, फ्रेंच रिव्होल्युशन आपण पाहिलं. Then we saw a revolution in political sphere, and we have also saw industrial revolution and rise of capitalism. Okay, we have learned till rise of capitalism. Rise of capitalism. Yes, anyone can tell me what is rise of capitalism? What is capitalism? How the capitalism took place in Europe? Yes, anyone? Yes, Siley, tell me. Yes, Siley, you Ma'am, can am put I on your audible? mic and say. Ma'am, am I Yes, audible? Capitalism yes, in Europe. perfectly. Capitalism in Europe. Many
trade participated in the competition for trade with Asia after the discovery of the new sea route to the east. As it was not possible to carry out trade single handedly, it was decided by the traders to pool their resources to raise capital for trade. Many trading companies, like the East Indian Company, were formed. Trade with the Oriental countries were, was very profitable and responsible for economic prosperity. The ruling powers gave protection and trade concession to these companies. This led to accumulation of wealth in Europe. This wealth was used as capital for trade and commerce, which gave rise to capitalism in Europe. Okay, good. So we are going to start with our new topic, that is colonialism. Okay, colonialism. See, काय असतं, काय असणार याच्यात, कॉलनीज. कॉलनीज कशा प्रकारे, वसाहती कशा प्रकारे वसवल्या गेल्या ते. ओके, colonialism means one country exploiting another country by making it into a colony. Okay, colonialism म्हणजे काय असतं, एखादी वसाहत, एखाद्या देशातील काही लोक दुसऱ्या देशात जातात आणि त्या देशाच्या एका विशिष्ट भागामध्ये राहतात, जाऊन तिथे वस्ती करतात. ओके, त्यालाच कॉलोनियलिझम सॉरी कॉलोनियलिझम असं म्हटलं जातं. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जाणं, एखाद्या ठिकाणी आपले सगळे जे रिलेटिव्स आहेत किंवा फ्रेंड्स आहेत त्यांना घेऊन एखाद्या ठिकाणी कायमचं राहण्यासाठी जाणं. ओके, त्याला वसाहतवाद असं म्हटलं जातं, म्हणजेच कॉलोनियलिझम. ओके, सी a powerful country. Okay, wait. Yes, a powerful country on the basis of economic and military strength occupies another region and establish its political supremacy. Okay, बघा, एखादी पॉवरफुल कंट्री, एखादं इकॉनॉमिकली आणि मिलिटरी स्ट्रेंथ असणारं, म्हणजे आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या दोन्ही बाजूंनी एकदम बलशाली पॉवरफुल असलेले काही देश आहेत. त्यांनी काय केलं, occupies another region and establishes its political supremacy. मग या लोकांनी काय केलं, ज्यांचं इकॉनॉमी आणि मिलिटरी स्ट्रेंथ म्हणजे इकॉनॉमी इज आर्थिक म्हणजे पैशाच्या बळावर जे काही राष्ट्र किंवा देश एकदम स्ट्रॉंग होते, किंवा ज्यांची आर्मी, मिलिटरी स्ट्रेंथ म्हणजे जेव्हा त्यांचे लष्कर किंवा आर्मी एकदम स्ट्रॉंग होते, या लोकांनी काय केलं, दुसऱ्या देशांवर आपला पॉलिटिकल सुप्रेमेसी, ओके, म्हणजेच त्या देशात जाऊन त्यांचा भूप्रदेश व्यापून टाकणे आणि त्या ठिकाणी आपलं स्वतःचं वर्चस्व स्थापित करण्याची सुरुवात केली. दिस इज नोन ॲज colonialism, म्हणजेच यालाच वसाहतवाद असं म्हणतात. दिस टेंडन्सी ऑफ colonialism led to rise of imperialism among the Europeans. बघा, मग colonialismच्या या जी टेंडन्सी होती, म्हणजेच लोकांनी काही देशांचा आर्मी किंवा इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या जे देश खूप स्ट्रॉंग होते, त्यांनी दुसऱ्या देशांवर जाऊन तिथे आपलं राजकीय वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली. मग युरोपीय देशांच्या याच वसाहतवादाच्या प्रवृत्तीतून काय उदयाला आलं, इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यवादाची सुरुवात झाली. ओके, सी अगेन, colonialism means one country exploiting another country by making it into a colony. बघा, colonialism म्हणजे काय असतं, एखादा देश दुसऱ्या देशात जाऊन तिथे स्वतःची वस्ती वाढवू लागतो. A powerful country on the basis of economic and military strength occupies another region and establishes its political supremacy. जो देश आर्थिक दृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या जास्त पॉवरफुल असतो, बलशाली असतो, तो काय करतो,
एखाद्या दुसऱ्या देशात जाऊन त्या देशाचा एखादा रिजन व्यापून टाकतो, तिथे स्वतःची कॉलनी उभारतो आणि तिथे स्वतःचा पॉलिटिकल सुप्रेमसी राजकीय वर्चस्व स्थापन करतो. ओके, this is known as colonialism. This tendency of colonialism led to rise to imperialism among the European. मग या colonialismच्याच जो चालले colonialismचा जो प्रकार चाललेला त्या प्रकाराचा प्रभाव हा युरोपमध्ये इम्पेरियलिझम या गोष्टीच्या उदयाला कारणीभूत ठरला. इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यवाद. ओके, आता आपण बघूया इम्पेरियलिझम म्हणजे काय. Imperialism means a system in which a powerful country controls other countries by establishing its overall domination and establishing many colonies. बघा फरक समजून घ्या. कोलोनियलिझम मध्ये काय होतं, एखादी कॉलनी स्थापन करणे दुसऱ्या देशाच्या एखाद्या भागात जाऊन आणि तिथं आपलं राजकीय वर्चस्व गाजवणे, बरोबर. आणि कोलोनियलिझम मुळेच इम्पेरियलिझमचा सुद्धा उदय झाला. मग इम्पेरियलिझम म्हणजे काय. इम्पेरियलिझम म्हणजे जी काही पॉवरफुल कंट्री आहे, जो विकसित राष्ट्र आहे, त्याने अनपॉवरफुल कंट्रीवर म्हणजे ज्या कंट्रीकडे काही पॉवर नाही, जी डॉमिनेटिंग आहे, तिच्यावर आपलं पूर्णपणे वर्चस्व स्थापन करणे यालाच इम्पेरियलिझम असं म्हणतात. त्याला म्हणतात साम्राज्यवाद. ओके, many countries from Asian and African continent fell prey to this imperialist aspiration of the European nation. बघा, मग आशिया आणि आफ्रिका खंडातील अशी भरपूर काही राष्ट्र होती किंवा देश होते जे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडले. जसं आपण मेन आहे इंडिया. इंडिया सुद्धा आपल्यावर सुद्धा ब्रिटिशांनी राज्य केलं की नाही. म्हणजे अशा तऱ्हेने पहिले त्यांनी आपल्या इथे येऊन व्यापार केला, नंतर त्यांची थोडी कॉलनी वसवली, थोडे लोक राहायला आले, तर नंतर इम्पेरियलिझमचा उदय झाला, ज्यामुळे ती ब्रिटिश लोक जास्त पॉवरफुल असल्यामुळे आपण एक विकसित देश विकसनकालिक देश असल्यामुळे आपल्यावर त्यांनी राज्य केलं. ओके, समजले तुम्हाला कॉलोनियलिझम अँड इम्पेरियलिझम. Have you understood colonialism and imperialism? कोलोनियलिझम मध्ये काय केलं त्यांनी, आपल्या इकडे आपल्या इथे म्हणजे जो काही अनपॉवरफुल देश असेल त्यावर पॉवरफुल देशाने जाऊन काही कॉलनीज बांधल्या आणि तिथे राहायला सुरुवात केली. आणि त्या कॉलोनियलिझमने इम्पेरियलिझमचा उदय झाला. इम्पेरियलिझम मध्ये त्याने त्या राष्ट्रांवर पूर्णपणे आपलंच वर्चस्व स्थापन केलं. ओके, नेक्स्ट आहे imperialism of British East India Company in India. ओके, ब्रिटिश इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यवाद. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतामधील साम्राज्यवाद याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये कशा प्रकारे साम्राज्यवादाची सुरुवात केली, कशा प्रकारे साम्राज्यवाद स्थापन केला ते आपण बघणार आहोत. There was competition among European countries for acquiring trade monopoly in India. बघा, ज्या जे काही युरोपियन कंट्रीज होत्या, जे काही युरोपियन देश होते, त्यांच्यामध्ये भारतात जास्त कोण व्यापार करणार किंवा भारतातील व्यापाराची मक्तेदारी कोण मिळवणार यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा चालू होती. एक प्रकारची रेस चालू होती, कॉम्पिटिशन चालू होतं. The British established British East India Company in 1600 AD to carry out trade in India. मग ब्रिटिश सरकारने काय केलं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीची स्थापना केली इसवी सन 1600 मध्ये. कशासाठी, भारतामध्ये व्यापार चालू व्हावा या दृष्टीने ब्रिटिश सरकारने ब्रिटिश ईस्ट इंडिया नावाची कंपनी इसवी सन 1600 मध्ये सुरू केली. This company took permission from Emperor Jahangir and established its factory in Surat. मग आता ते डायरेक्ट आपल्या इथे येऊन कंपनी स्थापन करू शकत होते का, नाही. तर त्यांनी त्यासाठी जहांगीर या सुरतच्या बादशाहकडून परवानगी मिळवली आणि तिथेच स्वतःची एक फॅक्टरी बनवली. सुरतमध्ये एक स्वतःची फॅक्टरी स्थापन केली. The trade between India and England was carried out through this company. मग जो भारत आणि इंग्लंड मधला व्यापार चालायचा तो याच कंपनी मार्फत पार पडायचा. ओके, बघा
युरोपियन कंट्रीजमध्ये भारतातील व्यापारावर कोण मक्तेदारी गाजवणार यासाठी खूप कॉम्पिटिशन चालू होते. त्यांच्यामध्ये अतिरेकीची स्पर्धा चालू होती. मग इंग्लंडने काय केलं, ब्रिटिश सरकारने काय केलं, एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन केली आणि ती स्थापन करण्यासाठी बादशाह जहांगीर याकडून त्याने परमिशन मिळवली. ती कधी स्थापन केली, इसवी सन 1600 AD मध्ये. ओके. आणि त्यासाठी त्यांनी फर्स्ट त्यांची फॅक्टरी कुठे बनवली, सुरत मध्ये. आणि जो भारत आणि इंग्लंड मधला व्यापार होता तो याच कंपनीच्या द्वारे चालत होता. ओके. स्ट्रगल बिटवीन इंग्लिश अँड फ्रेंच. ओके. स्ट्रगल बिटवीन इंग्लिश अँड फ्रेंच, इंग्रज आणि फ्रेंच लोकांमधला संघर्ष. England and France were rivals in the competition for trade in India. बघा, भारतात कोण व्यापार करणार, भारतात कोणाचा व्यापार जास्त चालणार, कारण ते लोक आपल्या येथील लोकांना फसवत होते. त्यांना फक्त त्यांचा स्वतःचा फायदा पाहिजे होता. मग त्यामुळे त्यांना कळत होतं की इंडियामध्ये जर आपली मक्तेदारी व्यापारात जास्त झाली तर आपला देश जास्त श्रीमंत होऊ शकतो, आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो. म्हणून त्या लोकांमध्ये खूप कॉम्पिटिशन व्हायचं. मग भारतातील व्यापारी जी स्पर्धा चालू होती त्यामध्ये इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे काय होते, कॉम्पिटिटर्स होते, प्रतिस्पर्धी होते. ओके. रायव्हल्स होते. Due to this, there were 3 wars fought between them, which are known as Carnatic Wars. मग ह्या फक्त भारतातील व्यापारी स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच या लोकांमध्ये 3 युद्ध झाली. ओके. ज्यांना कार्नाटिक वॉर्स म्हणजे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. In the third Carnatic War, England finally defeated France. मग तिसऱ्या कर्नाटक युद्धात शेवटी इंग्रजांनी फ्रान्सला हरवलं. Therefore, now there was no strong European competitor for British East India Company in India. मग फ्रान्स हरल्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात दुसरा असं कोणी, भारतात व्यापार करण्यासाठी दुसरा असा कोणी कॉम्पिटिटर युरोपियन देशातला उरलाच नाही. कारण एक फक्त फ्रान्स होता ज्याला जो इंग्लंड सोबत कॉम्पिटिशन करू शकत होता भारतातील व्यापारामध्ये. पण त्या तिसऱ्या कर्नाटकी युद्धात इंग्लंडने फ्रान्सला हरवून टाकलं. त्यामुळे आता फक्त इंग्लंड हा एकच देश राहिला होता जो भारतामध्ये व्यापार करू शकेल. ओके. नेक्स्ट इज फाउंडेशन ऑफ रूल ऑफ इंडिया कंपनी इन बेंगाल. बघा, बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कशी स्थापन केली गेली ते बघणार आता आपण. द बेंगाल प्रोव्हिन्स was one of the most prosperous provinces in India. बघा, बंगाल प्रांत हा भारतातील एकदम असा समृद्ध प्रांत होता. त्यांच्याकडे पैसे, ओके, एखादी गोष्ट किंवा वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ अशा प्रकारे सगळ्या गोष्टींनी बंगाल हा समृद्ध होता. ओके. In 1756 AD, सिराज उद दौला became the नवाब ऑफ बेंगाल. बघा, काय झालं, 1756 साली सिराज उद दौला हा बंगालचा नवाब झाला. ओके. त्यावेळी नवाबशाही होती बंगालमध्ये, त्यामुळे सिराज उद दौला हा 1756 मध्ये बंगालचा नवाब झाला. East India Company officers misused the trade concessions obtained from Mughal emperor in Bengal province. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, मुघल बादशाहकडून बंगालच्या प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर केला. बघा, काही मुघल बादशाहने जो नवाब होता त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला काही सवलती दिल्या होत्या भारतात बंगालमध्ये व्यापार करण्यासाठी, पण त्यांनी त्या सवलतींचा गैरवापर करायला सुरुवात केली. The English built fortification around the factory and Kolkata without the permission of the Nawab. Hence, Siraj-ud-Daulah captured the factory at Kolkata. बघा, यांनी काय केलं, इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथे आपली एक फॅक्टरी स्थापन केली आणि तिच्या भोवती तटबंदी उभारली. फोर्टिफिकेशन म्हणजे एक प्रकारची तटबंदी, जशी किल्ल्याला तटबंदी असते तशी तटबंदी इंग्रजांनी स्वतःच्या फॅक्टरीच्या भोवती उभारली.
Hence, Siraj-ud-Dowla captured the factory at Kolkata. This created discontent in England. बघा, मग काय झालं, मग ह्या गोष्टीचा सिराज-उद-दौलाला राग आला आणि त्याने इंग्रजांवर चाल केली आणि कोलकात्याची त्यांची जी फॅक्टरी होती ती काबीज केली. ओके, या घटनेने काय झालं, इंग्लंडमध्ये असंतोष निर्माण झाला, इंग्रज लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला, डिस्कंटेंट फॉर्म झाला. Robert Clive diplomatically bribed Mir Jafar, the commander-in-chief of the Nawab's army, and also promised to make him the Nawab of Bengal. मग नंतर काय झालं, रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रजाने काय केलं, नवाबाचा जो सेनापती होता मीर जाफर नावाचा, याला आम्ही तुला नवीन नवाब करू किंवा अशा प्रकारचे त्याला प्रॉमिस दिलं. ओके, त्याला आमिष दाखवलं आणि स्वतःकडे वळवून घेतलं. Nawab Siraj-ud-Dowla and the British troops met at Plassey in 1757 AD, but under the leadership of Mir Jafar, Nawab's army made no move to actually join the battle, and hence Siraj-ud-Dowla was defeated. बघा, नवाबाचा जो सेनापती होता मीर जाफर हा इंग्रजांच्या आमिषाला बळी पडला. इंग्रजांनी त्याला आमिष दाखवलं की आम्ही तुला पुढचा नवाब बनवू. मग जेव्हा प्लासी येथे 1757 मध्ये नवाब सिराज-उद-दौला आणि इंग्रजांची गाठ पडली किंवा लढाई झाली, तेव्हा मीर जाफरच्या नेतृत्वाखालचे जे काही नवाबाचे सैनिक होते ते युद्धात उतरले नाहीत. त्यामुळे हेन्स सिराज-उद-दौला वॉज डिफीटेड. त्यामुळे सहजच सिराज-उद-दौलाचा पराभव झाला. Mir Jafar became the Nawab of Bengal with the support of British, but later he started protesting against the British, and hence his son-in-law Mir Qasim was made the Nawab. बघा, मग सिराज-उद-दौला हरला कारण मीर जाफर याने त्याच्याशी गद्दारी करून इंग्रजांना साथ दिली. मग त्याच्यानंतर मीर जाफरला इंग्रजांनी बंगालचा नवीन नवाब बनवला. पण थोड्या दिवसांनी काही काळाने त्याला सुद्धा इंग्रजांची कुटील राजनीती समजली, म्हणून त्याने इंग्रजांच्या विरुद्ध प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. मग इंग्रजांनी काय केलं, त्याचा सन इन लॉ, त्याचा जावई मीर कसीम याला नवीन नवाब बनवला. ओके, Mir Qasim tried to put restriction on the illegal trade of British, and hence once again Mir Jafar was made the Nawab of Bengal. ओके, बघा, मीर कासिमने काय केलं, परत मीर कासिमला इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराची चुणक लागली. त्याला समजलं की इंग्रज स्वतःची कुटील राजनीती अवलंबतात आणि हा व्यापार काही भारताला उपयोगाचा नाही, बंगालला उपयोगाचा नाही, म्हणून त्याने सुद्धा काही रेस्ट्रिक्शन लावायची सुरुवात केली इंग्रजांवर. मग त्यांनी काय केलं, परत पुन्हा ब्रिटिश, अँड हेन्स वन्स अगेन मीर जाफर वॉज मेड दी नवाब ऑफ बेंगाल. मग त्यांनी परत मीर कासिमला काढून पुन्हा मीर जाफरलाच बंगालचा नवाब बनवलं. ओके, थोडं कन्फ्युजिंग आहे हा पार्ट. समजलाय का तुम्हाला, सांगा मला. कॅन वी येस, नवाब म्हणजे त्या काळी राजे वगैरे असायचे, त्यामुळे नवाब तिथल्या जो मेन असायचा त्याला नवाब म्हटलं जायचं. ओके, okay, sorry, I have not read your messages. Okay, all of you have understood, or anyone wants any repetition? सांगा एकदा मला, cause this is little bit confusing. थोडं confusing आहे हा पार्ट जो आपण आता शिकलो. काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर प्लीज आस्क मी. Okay, if you have understood, I will continue, otherwise I will repeat the same. Okay, understood? Yes, see. Where we were, yes. Now, Mir Jafar again made the Nawab of Bengal. To restrict the activities of British in Bengal, Mir Qasim Shuja-ud-Dullah, the Nawab of Ayodhya, and Mughal Emperor Shah Alam formed an alliance and ran a campaign. बघा,
आता परत मीर कासिमला नवाब पदावरून काढून मीर जाफरला नवाब केलं, इथपर्यंत आपण पाहिलं बरोबर. मग बंगालमध्ये इंग्रजांच्या या काही गोष्टी चाललेल्या, ज्या कारवाया चाललेल्या, त्यांना लगाम घालण्यासाठी जो नवाबाला ज्या खारीज केलं होतं मीर कासिम या नावा हा जो नवाब होता अगोदरचा, याने अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम या सगळ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध एक मोहीम सुरू केली. ओके. In 1764 AD, Battle of Buxar was fought in Bihar. After this battle, British East India Company got the right to collect the revenue from Bengal province as per the Treaty of Allahabad. In this manner, the foundation of British rule in India was laid in Bengal. बघा, बंगालमधील इंग्रजांच्या या ज्या काही कारवाया चालू होत्या त्या थांबवण्यासाठी, त्यांना लगाम घालण्यासाठी कोण कोण एकत्र आलं? मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम हे एकत्र आले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोहीम सुरू केली. मग इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार मध्ये एक युद्ध झालं, लढाई झाली. त्यामध्ये इंग्रज जिंकले, इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईनंतर अलाहाबादचा जो तह झालेला, त्या तहानुसार बंगालचा दिवाणी म्हणजेच महसूल, रिव्हेन्यू, काही प्रकारचे पैसे, टॅक्स गोळा करण्याचा अधिकार हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. म्हणूनच अशा प्रकारे भारतात इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. ओके. फर्स्ट ऑफ ऑल भारतामध्ये जी इंग्रजी सत्ता आली तिचा पहिला पाया हा बंगालमध्ये घातला गेला. ओके. बंगालमध्ये त्यांनी व्यापाराला जास्त सुरुवात केली, तिथे लढाई केली, तिथल्या जनतेवर कर आधारला आणि तिथे या इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. ओके. यू ऑल हॅव अंडरस्टूड. Please let me know foundation of rule of India Company in Bengal. ईस्ट इंडिया कंपनीची बंगालमध्ये स्थापना कशा प्रकारे झाली हे समजलंय का तुम्हाला? कोणकोणते नवाब आले आणि काय झालं, कोणती लढाई झाली? ओके. ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड. ओके. ओके. तर आता आपण जो काही पाठ शिकलो, आय एम गोइंग टू आस्क यू सम क्वेश्चन्स ऑन दॅट. Okay, what is colonialism? What is colonialism? Yes, anyone? Yes, Rudra. Yes, ma'am. Am I audible? Yes. Yes, ma'am. Expoliation of one country by another and making it into a colony is called colonialism. On the basis Colonialism. of economic and military strength, one country occupies another region and establishes its political supremacy. Colonialism gives rise to imperialism. Imperialism. Okay, good. So now tell me, what is imperialism? Yes. What is imperialism? Yes, Siley. Ma'am, am I audible? Yes. Imperialism means a powerful country controls other country by establishing its overall domination. The objective Domination. It's domination. domination. The objective of imperialism is to establish more and more colonies. European countries with strong military power and imperialistic appreciation enslaved the countries in Asia and Africa. Imperialism gained momentum after the Industrial Revolution and came to an end in 20th century. Okay.
Okay. Okay. Who gave the permission for British East India Company to establish its in India? इंडियामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला स्थापन करण्यासाठी कोणी परमिशन दिली? येस, मानसी, विल यू? Yes, ma'am. येस, टेल मी. He took the permission from Emperor Jahangir. Okay, good. British East India Company took the permission from Emperor Jahangir and established its factory in Surat. Okay. Okay, tell me, how many wars took place between English and French, and what are they called? Yes, Sally. Uh, England and France were rivals in the competition for the trade in India. Due to this competition, there were rise of three wars fought between them. They were known as Carnatic Wars. Okay, good. Yes, Rudra, tell me, who was the Nawab of Bengal? Who was the first Nawab of Bengal? Yes, tell me, who was the Nawab of Bengal? जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये स्वतःचा पाया घातला त्यावेळेचा नवाब कोण होता? Yes, miss. Can I answer? Yes. Miss, the Nawab was Sirajuddaula. Okay. Sirajuddaulah was Nawab of Bengal. Where the British established their factory in Bengal? बंगालमध्ये त्यांची पहिली फॅक्टरी कुठे बांधण्यात आली? Yes. Yes. Anyone? सगळ्यांनी आन्सर द्यायचे आहेत. Yes, it was in Kolkata. Okay, who was the commander chief of Nawab's army? Who was the commander chief of Nawab's army? Miss, can I tell? Yes. Mir Jafar. Okay, Mir Jafar. Mir Jafar was the chief commander. Okay, after Mir Jafar becomes the Nawab of Bengal, मीर जाफरला खारीज केल्यानंतर, okay, after they defeated Mir Jafar, who became the Nawab of Bengal? मीर जाफर नंतरचा बेंगालचा नवाब कोण होता? Who was the Mir Nawab of Qasim. Bengal? Yes, it's Mir Qasim. Qasim. It's Mir Qasim. Okay. Now we will see British Mysore struggle. Okay, British Mysore struggle. Okay, see. Hyder Ali from Mysore state rebelled and took control of Mysore. मैसूर राज्यातील हैदर अली याने उठाव करून मैसूरचे राज्य स्वतःच्या ताब्यात घेतले होते. After the death of Hyder Ali, his son Tipu Sultan became the ruler of Mysore. मग हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान हा मैसूरच्या सत्तेवर आला.
ओके, बघा तुम्हाला इथे टिपू सुलतानचा पिक्चर सुद्धा दाखवलेला आहे. ही ट्राइड हिज बेस्ट टू फाइट अगेन्स्ट द ब्रिटिश. मग टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी स्वतःची भरपूर जिद्द लढवली. त्याने खूप जिद्दीने इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला. At the end, Tipu Sultan died in the battle at Srirangapattan in 1799. In this manner, the British took control of the Mysore territory. मग 1799 मध्ये काय झालं, 1799 मध्ये काय झालं, टिपू सुलतान हा श्रीरंगपट्टण येथे झालेल्या लढाईमध्ये मृत्यू पावला आणि त्यामुळे मैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांनी आपले वर्चस्व स्थापन केले. Okay, next and last part, no, second last, British control over Sindh. Okay, सिंधवर ब्रिटिशांनी आपली सत्ता कशी स्थापन केली, कसं सिंधचा प्रदेश स्वतःच्या ताब्यात मिळवला ते आपल्याला बघायचं आहे. To strengthen the British power in India, the English turned their attention towards northwest frontier. बघा, भारतातील आपली जी सत्ता आहे ती सुरक्षित करावी, तिला जास्त पॉवर मिळावी म्हणून इंग्रजांनी काय केलं, द इंग्लिश टर्न देअर अटेन्शन टुवर्ड्स द नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, वायव्य दिशेकडे, वायव्य सरहद्दीकडे ब्रिटिश वळले. ओके, दे फिअर्ड that Russia might attack India through Afghanistan and hence the England started establishing their influence over Afghanistan. मग त्यांना इंग्रजांना वाटू लागलं की भारतावर आपलीच सत्ता हवी, भारतातील व्यापारावर आपलंच वर्चस्व हवं, म्हणून त्यांना भीती वाटायला लागली की दुसरे कोणतेही युरोपियन देश भारतावर अटॅक करून आपली सत्ता इथून खारिज करून टाकतील. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना तसा धोका कोणाकडून वाटत होता, रशियाकडून. त्यांना असं वाटत होतं की रशिया हा भारतावर अफगाणिस्तानच्या मार्गाने हल्ला करू शकेल आणि भारतावर आपली सत्ता स्थापन करू शकेल. म्हणून त्यांनी काय केलं, इंग्रजांनी काय केलं, अफगाणिस्तानवरच आपला प्रभाव स्थापन करण्याची सुरुवात केली. द रूट टुवर्ड्स अफगाणिस्तान वेंट थ्रू सिंध. मग अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग हे सिंध मधून जात होते. द ब्रिटिश अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ सिंध अँड हेन्स कॅप्चर्ड इट इन 1843. मग त्यांना समजलं की जर रशियाला जर भारतावर आपलं वर्चस्व स्थापन करायचं असेल तर रशिया फक्त अफगाणिस्तानवरूनच भारतामध्ये येऊ शकते आणि त्यामुळे त्यांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव स्थापन करण्याचंच ठरवलं. पण अफगाणिस्तानकडे भारतातून जाण्यासाठी सिंध या प्रदेशातून जावं लागणार होतं. म्हणून त्यांनी 1843 साली काय केलं, सिंध कॅप्चर केला. ओके, सिंधवर आपली सत्ता स्थापन केली. नेक्स्ट आहे फॉल ऑफ सिख पॉवर. शीख सत्तेचा कसा पाडाव झाला ते बघा. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे द मूवी, रिसेंट मूवी केसरी. ओके, केसरी पाहिला आहे का तुम्ही मूवी? त्यामध्ये शीख लोकांनी कशा प्रकारे ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला आहे ते दाखवलेलं आहे. ओके, सी in the beginning of 19th century, the power in Punjab was in the hands of Ranjit Singh. ओके, 19व्या शतकाच्या सुरुवातीला पंजाब मधील जी सत्ता आहे रणजित सिंहाच्या हाती होती. After the death of Ranjit Singh, his minor son Dulip Singh came to the throne. मग रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग हा गादीवर बसला किंवा सिंहासनावर बसला. On his behalf, his mother Queen Jindan looked after the state affairs but could not keep control over the officers. मग तो मुलगा पण अल्पवयीन होता म्हणून त्याच्या वतीने त्याच्या आईने राणी जिंदन हिने राज्याचा कारभार पाहायला सुरुवात केली. पण जे सरदार होते त्या सरदारांवर काही तिचा अंकुश राहिला नाही, त्या सरदारांवर तिचा कंट्रोल राहिला नाही. Taking advantage of this situation, the British bribed some of the Sikh Sardar. The Sikh community thought that the British will attack Punjab and hence they launched an attack on the British. बघा, मग काही सरदार होते हे इंग्रजांच्या बाजूने गेले म्हणून ही संधी साधून इंग्रजांनी काय केलं, काही शीख सरदारांना फितूर केले.
त्यांना काही ब्राईब देऊ केली, रिश्वत देऊ केली. मग इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाला, त्यामुळे त्यांनीच इंग्रजांवर हल्ला केला. ओके. इन दिस फर्स्ट अँग्लो-सिख वॉर द सिख वेर डिफिटेड. मग जे पहिलं युद्ध झालं पंजाबवरील इंग्रज पंजाब आणि इंग्रजांमध्ये, जो पहिला युद्ध झालं सिख आणि इंग्रजांमध्ये, त्यामध्ये काय झालं, सिख वेर डिफिटेड, सिखांचा पराभव झाला. बट स्टील दलीप सिंग रिमेन ऑन द थ्रोन. But the growing impact of British over Punjab was not acceptable to the Sikhs. पण तरी पण दलीप सिंगालाच इंग्रजांनी गादीवर कायम ठेवलं. पण पंजाबवरील इंग्रजांचा जो प्रभाव होता तो वाढतच चाललेला आणि जे काही स्वातंत्र्यप्रिय सिख होते त्यांना ते इंग्रजांचा प्रभाव हा पंजाबवर मान्य नव्हता. ओके, they were not accepting that. Mulraj, officer of Multan, revolted against the English. मग मुलतानचा अधिकारी मुलराज याने काय केलं, इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. Thousands of Sikh soldiers participated in the war against the British. मग हजारो शीख सैनिक या युद्धामध्ये इंग्रजांविरुद्ध उतरले. In the second war, the Sikhs had to face defeat again. In 1849, the British finally captured the entire region of Punjab. दुसऱ्या युद्धात देखील सिख हे पराभूत झाले आणि 1849 मध्ये शेवटी इंग्रजांनी पंजाबचा सगळा प्रदेश हा आपल्या राज्याला जोडून घेतला. The Marathas were important strong rulers in India. How did the British strengthen their foundation of ruling India by defeating the Marathas will be studied in the next chapter. मग आता आपण पाहिलं की ब्रिटिशांनी कोणाकोणाचा पराभव केला, बंगालमधील नवाबांचा पराभव केला, त्यानंतर म्हैसूरमध्ये सुलतानाचा पराभव केला, त्यानंतर पंजाबमध्ये सिखांचा पराभव केला, सिंधमध्ये देखील तिथल्या लोकांचा पराभव करून तिथला प्रदेश हस्तगत केला. पण सगळ्यात मोठी सत्ता होती भारतातली मराठ्यांची. महाराष्ट्रामध्ये जे पेशवे होते, मराठा शिवाजी महाराजांनंतर जे पेशवे अस्तित्वात आले त्या पेशव्यांची सत्ता महाराष्ट्रावर होती. मग नंतर सगळ्यात शेवटी ब्रिटिशांनी महाराष्ट्र कसा जिंकून घेतला, महाराष्ट्रावर आपली सत्ता कशी स्थापन केली ते आपण नेक्स्ट लेसन मध्ये पाहणार. ओके, सो ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड व्हॉट एव्हर वी लर्न टुडे. कॅन वी मूव टू द क्वेश्चन आन्सर सेशन? Yes everyone. Okay, some students are here from Marathi medium, am I right? काही स्टुडंट्सला मराठी मीडियम, मराठीमध्ये आहे हिस्ट्रीचं बुक, am I right? Please write your name in the chat box who are there from Marathi medium. Okay, Dheeraj. Okay, so I will be asking you the question in Marathi. जे काही प्रश्न विचारले जातील त्याचं मराठीमध्ये आन्सर श्रुती आणि धीरज या दोन्ही स्टुडंटने मला द्यायचं आहे. ओके, सो ओके, जे काही फिलअप्स आहेत त्यांचे आन्सर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहायचे आहेत. In 1453, the city of dash dash was conquered by Ottoman Turk. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले. लिहा चॅट बॉक्स मध्ये आन्सर. येस, कॉन्स्टँटिनोपल. ओके, आपले काही क्वेश्चन झालेले आहेत. लेट देम बी रिपीट. ओके, नेक्स्ट आहे द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन बिगेन इन डॅश डॅश. द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन बिगेन इन डॅश डॅश. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ टिंबटिंब मध्ये झाला. येस, इंग्लंड. नेक्स्ट आहे डॅश डॅश ट्राइड टू पुट रेस्ट्रिक्शन ऑन द इलिगल ट्रेड ऑफ ब्रिटिश. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला. येस, मीर कासिम.
Explain the following concept. Colonialism. Explain the following concept. Colonialism मराठीवाल्यांनी वसाहतवाद असं एक्सप्लेन करायचं आहे. Yes. Yes, Mansi. Yes. Yes, say. Coloni Yes, start. yes. Exploration of one country by another and making it into a colony is called colonialism. On the basis of economic and military strength, one country occupies region of another country and establishes its political supremacy. Many European nations established their colonies in various parts of the continents of America, Asia, Africa, and Australia. They grabbed the power by using force of exploit the colonies systematically. This gave rise to imperialism. ओके गुड. नेक्स्ट मराठीमध्ये वसाहतवाद. श्रुती धीरज कोण सांगणार? लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव. वसाहतवाद म्हणजे काय? बुक्स आहेत का तुमच्याकडे? टेक्स्टबुक आहेत का? येस, टेल मी. मराठीमध्ये कोण सांगणार वसाहतवाद? श्रुती धीरज तुमच्यापैकी कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. ओके. नेक्स्ट इज imperialism. Rudra, tell me about imperialism. Yes, miss. Am I audible? Yes. Yes, miss. Imperialism means a Imperialism. powerful Imperialism means a powerful country controls other country by establishing its overall domination. The objective of imperialism is to establish more and more colonies. European countries with strong military power and imperialist aspirations enslaved the countries in Asia and Africa. Imperialism gained momentum after Industrial Revolution and came to an end in 20th century. Thank you. Okay. Next is Age of Renaissance. Age of Renaissance. Yes, what about the others? Karthik, Nidhi. Why you are not giving answers? Yes, Sally. Age of Renaissance. Renaissance literally means rebirth or revival. In the later phase of medieval Europe, Reformation, religious reform movement, and geographical discoveries gained monument. It was an comprehensive monument which touched all aspects of human life. The Greek and Roman traditions in art, architecture, and philosophy were revived in the age of heresy. Humanitarianism got great impetus. Renaissance inspired all around progression and ushered a new era in the history of world. These developments took place from 13th century to 16th century in Europe. This period is known as the Age of Heresy. Okay. Next, Nidhi, you will tell me capitalism. Capitalism. What is capitalism? Yes, Nidhi, put on your mic and tell me what is capitalism. Yes, what about the Marathi medium students? बुक आहे का तुमच्याकडे? धीरज, श्रुती, तुमच्याकडे बुक आहे का? टेक्स्ट बुक आहे का? Tell me yes or no. Do you all have your textbook with you? Okay, this time, okay, it's okay. This time I want answer from Karthik or Nidhi.
Capitalism. What happened, Nidhi? Please put on your mic. It's not starting. Okay, you can left and join again and then try. Just leave and join again and then try. Okay, we will wait for some time as she wants to answer. Okay. Yes. Nidhi, is your mic working now? Please try to put on. We are waiting for you. Is your mic working now? Yes, yes. Okay, Mansi, tell me the answer. Yes, Miss. Capitalism. Capitalism. Many traders participated in the competition for trade with Asia after the discovery of the new sea routes to the east. As it was not possible to carry out trade single-handedly, it was decided by the traders to pool their resources to raise capital for trade. Many trading companies like the East India Company were formed. Trade with Oriental countries was very profitable and responsible for economic prosperity. This led to accumulation of wealth in Europe. This wealth was used as capital for trade and commerce, which gave rise to capitalism in Europe. Okay. So next question is explain the following statements with reasons. ओके काही तुम्हाला स्टेटमेंट दिले आहेत त्यांचे कारण सांगून ते स्पष्ट करायचे आहेत. फर्स्ट आहे सिराजुद्दौला वॉज डिफिटेड इन द बॅटल ऑफ प्लासी. प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाचा पराभव झाला. का? येस, who will tell me the answer? Yes, Siley. Shri-ud-Dawla was defeated in the Battle of Plassey. Answer: the officers of the British East India Company misused the trade concession and built fortifications around the factory in Kolkata. Siraj-ud-Dawla captured the factory at Kolkata. This created discontent in England. Robert Sullivan diplomatically brought Mir Jafar, commander-in-chief of Nabab's army, and promised to make him the Nabab of Bengal. So the army of Siraj-ud-Dawla under the command of Mir Qasim did not join the battle against the British and Plassey in 1757 AD. Thus the British won the Battle of Plassey by treachery and deceit. Okay. Next is the European countries felt the necessity of finding new trade routes to Asia. Okay. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणं आवश्यक वाटू लागलं. The European countries felt the necessity of finding new trade routes to Asia. Yes, who will tell? Yes, Rudra. Yes, Miss, am I audible? Yes. Okay. The Ottoman Turks captured Constantinople, the capital of Byzantine Empire in 1453 AD. All land trade routes joining Asia and Europe passed through this city. It stopped the flow of valuable goods from the countries in the east. Therefore, the European countries felt the necessity of finding new sea routes to Asia.
Thank you, ma'am. Okay. Okay. Now, Mansi, you will answer this. European rulers started giving military protection and trade concession to the trading companies. युरोपातील काही राज्यकर्त्यांनी व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ केल्या. Yes, Yes. Mansi? With the discovery of new sea routes to the east, trade with Oriental countries became very profitable. Thus, the European trade prospered. Competition for trade began among many European nations. The traders pooled their resources and formed trading companies like the East India Company. As this trade brought economic prosperity, the European rulers started giving military protection and trade concession to these trading companies. Okay, good. So, all of you have understood the question answers also. We have completed our whole lesson with the question answers. Okay, so here we are ending this session. You all can leave the class. Your homework will be uploaded on Google Classroom. Okay, bye bye everyone. Bye, Miss. Bye. Bye, Miss. Thank you. Bye bye. Welcome. Bye, ma'am. Thank you, ma'am. Bye. Welcome.